Hello everyone, let us solve question number 6 from exercise 1.2. The area of the circle is 25 pi square centimeter. Find the length of its arc subtending an angle of 144 degree at the center. Also find the area of the corresponding sector. याचं जर ॲनालिसिस केलं फिगर काढून तर बघा इकडे तुम्हाला काय दिलंय, हे संपूर्ण सर्कल याचा एरिया किती दिलेला आहे, एरिया ऑफ this circle, area of circle is equal to 25 पाय दिलेला आहे. मग आता त्याची रेडियस काढूया. आपल्याला काय काढायला सांगितलं आहे, लेंथ ऑफ आर्क आणि एरिया ऑफ द सेक्टर. म्हणजे इथे 144 डिग्रीचा अँगल फॉर्म केलेला आहे. दिस अँगल इज ऑफ मेजर 144 डिग्री. याची रेडियस तुम्हाला दिलेली नाही, पण ती रेडियस काढता येते. मग इथे तुम्हाला थीटा पाहिजे असतो तर तो थीटा तुम्हाला डिग्रीचा रॅडियनमध्ये कन्वर्ट करावा लागेल. रेडियससाठी हा एरिया दिलेला आहे, त्याच्यावरून आपण रेडियस काढू शकतो. मग आर आणि थीटाची व्हॅल्यू पाहिजे. थीटा तर दिलेला आहे, दोन्ही फॉर्म्युलांमध्ये काय पाहिजे आपल्याला, थीटा पाहिजे. थीटा कन्वर्ट करून घेऊ रॅडियनमध्ये आणि आर काढूया ह्या फॉर्म्युलावरून, हे गिवन आहे त्याच्यावरून. एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय असतो, पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू 25 पाय. आता पाय पाय गेट कॅन्सल, आर इज इक्वल टू 5. पॉझिटिव्ह 5 घेतलं कारण रेडियस निगेटिव्ह नसते, प्लस मायनस 5 न घेता पॉझिटिव्ह 5 घेतलं. नाव आता थीटा इज इक्वल टू काय आहे, 144 डिग्री. याला कन्वर्ट करूया आपण कशामध्ये, रॅडियन्समध्ये. कसं कन्वर्ट करायचं, पाय बाय 180ने मल्टिप्लाय करून. तर किती होईल, पाय बाय 180ने मल्टिप्लाय केल्यावर हे किती होईल, पाय बाय 180ने मल्टिप्लाय केल्यावर आधी 3 ने डिवाइड करा, मग 4 पाय बाय 5 होईल. ते सॉरी 4 पाय बाय 5 बरोबर येत आहे. 9 1 9 बरोबर आहे. नाव एरिया ऑफ सेक्टर. फर्स्ट लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू आर थीटा. सो आर आहे 5 इंटू थीटा आहे 4 पाय बाय 5. सो हे येईल 4 पाय सेंटीमीटर. आणि एरिया ऑफ सेक्टर काय येईल, हाफ आर स्क्वेअर थीटा. तर आर आहे 5, त्याचा स्क्वेअर होईल 25. हे 1/2 25. पुढे व्हॅल्यू आहे थीटाची 4 पाय बाय 5. हे 5 कट होईल, हे येतं 2. म्हणजे किती होईल, हे 5 हे 2, तर ते 10 पाय येईल. 10 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. समजलं हे, राईट डाऊन. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 7. OAB इज एरिया ऑफ सेक्टर. OAB इज एरिया ऑफ सेक्टर. मी इथे सर्कल काढतो अगोदर. OAB sector of circle having center at O and radius 12 centimeter. हे रेडियस 12 सेंटीमीटर घेतली. फाइंड द डिफरन्स बिटवीन द एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टर हा आहे, रेड कलर दाखव ना. त्याच्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल, अजून एरिया ऑफ ट्रायंगल मधला इथे ग्रीन कलर दाखवतो, ठीक आहे. ब्ल्यू कलरने दाखवतो मी. हा ट्रायंगल काढला. ट्रायंगलचा एरिया हा एवढा आहे. या दोन्हींमधला रेड कलरचा एरिया सेक्टरचा आहे, ब्ल्यू कलरचा ट्रायंगलचा आहे. दोन्हींमधला डिफरन्स काढायला सांगितलं आहे. तर तो डिफरन्स येतो इथे हा एवढा. दिस इज द डिफरन्स. हा एवढा एरिया ब्लॅक कलरचा काढायचा आहे. म्हणजेच काय करावं लागेल तुम्हाला, रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू काय, एरिया ऑफ सेक्टर OABचा एरिया मायनस एरिया ऑफ ट्रायंगल OAB करावं लागेल. मग आता एरिया ऑफ सेक्टर OAB काय आहे फॉर्म्युला त्याचा, हाफ आर स्क्वेअर थीटा. बरोबर आहे, हाफ आर स्क्वेअर थीटा मायनस एरिया ऑफ ट्रायंगल OAB.
आता ट्रायंगल ओ ए बीचा एरिया कसा फाइंड आउट करायचा, इथे बघा तुम्हाला हे थिटा ए ओ बी अँगल, हा ए ओ बी अँगल किती दिलेला आहे, हा अँगल दिलेला आहे तुम्हाला 45, किती आहे तो 45 डिग्री, बरोबर आहे. मी ते लिहितो 45 डिग्री म्हणजे रॅडियनमध्ये लिहितो मी π/4, बरोबर आहे. ए ओ बी सेंट्रल अँगल दिलेला आहे. मग आता हा तर फॉर्म्युला लगेच इथे 1/2 r² हे 12² आणि थिटा आहे π/4, हा एरिया तर लगेच काढता येतो. मायनस एरिया ऑफ ट्रायंगल ओ ए बी कसा काढायचा. आता ओ ए बीचा एरिया कसा फाइंड आउट करणार, तर इथे ह्याच्यासाठी दोन साईडची लेंथ दिलेली आहे, तिसऱ्या साईडची लेंथ आपल्याला नाही, पण हा आयसोसिलस आहे, बरोबर आहे. हा काय आहे आयसोसिलस. आता हा 45 डिग्री आहे, हा काय आहे 45 डिग्री. तर उरलेले हे दोन अँगल्स सेम मेजरचे असतील, बरोबर आहे. सेम मेजरचे असतील. किती मेजरचे असतील ते 135, 180 मायनस 45 135. तर ते सगळे मेजर्स आता 135 नाही, किती असतील हे, हा दिलेला आहे 45. आता ह्या दोन साईड सेम म्हणजे हे दोन अँगल्स सेम आहेत, बरोबर. तर आता याला एक तर तुम्हाला इथे ॲडजस्टमेंट करायची. हा 45 अँगल हाच 45 दिलाय ना तुम्हाला, ओ ए बी 45 दिलाय ना, हां 45 दिलेला आहे. ठीक आहे. आता माझ्याकडून थोडंसं काय झालं आहे की तो एक्झॅक्ट 45 आला नाही, तो थोडा 45पेक्षा जास्त आहे. तर असू द्यात, मी इथे ग्रीन कलरने ॲडजस्टमेंट करतो. त्याच्यामध्ये बघा इकडे मी इथे परपेंडिक्युलर काढला. आता परपेंडिक्युलर काढला, हा आहे 45. आता हा 45 आहे, हा आहे 90. परपेंडिक्युलर काढला, मग हा 45 हा 90. तर हा एवढा अँगल किती असेल, हा अँगल सुद्धा किती असेल, हा एवढा, फक्त एवढा, नीट बघा, हा एवढा, हा 45 डिग्रीचा आहे. मग इथं 45 90 डिग्रीचं थेरम अप्लाय होईल. तर 45 90 डिग्रीचं थेरम काय आहे, 45 डिग्रीच्या अपोजिट साईडची लेंथ किती असते, 45 डिग्रीच्या अपोजिट साईडची लेंथ किती असते, 1/√2 ऑफ द हायपोटेन्यूज, बरोबर. हायपोटेन्यूज किती आहे इथे 1/√2 आहे, बरोबर. मग आता इथे ही 45 डिग्रीच्या समोरची ही बघा, ही 45 डिग्रीच्या समोरची ही, हा 45 डिग्री आहे ना, मग त्याच्या समोरची ही ग्रीन कलरची लाईन, तिची लेंथ किती असणार आहे बघा इथे, हाफ इंटू बेस इंटू हाईट. फॉर्म्युला लिहिला मी कशाचा, ट्रायंगलच्या एरियाचा, हाफ इंटू बेस इंटू हाईट. तर हा ओ ए बी ट्रायंगल आहे, त्याचा बेस आहे 12, हा हाफ तसंच 12 इंटू हाईट काढायची म्हणजे ही ग्रीन कलरचा परपेंडिक्युलर, ती हाईट आहे त्याची. तर ती हाईट किती असणार आहे बाय द जॉमेट्री. मी काय केलं आहे, हा 45 दिलेला आहे, मग हा परपेंडिक्युलर काढला तर हा 90 डिग्री आहे, मग हा उरलेला 45 डिग्री ह्या छोट्या ट्रायंगलमध्ये. मग आता 45 डिग्री, हा 45 डिग्री आहे, तर याच्या समोरची ही साईड, तिची लेंथ किती असणार आहे, हाफ ऑफ द 1/√2 टाइम्स ऑफ द हायपोटेन्यूज. हायपोटेन्यूजची लेंथ किती आहे इथं 12, बरोबर. मग आता हे असं होतं आहे. तर आता इथे हाफ 12² आणि इथे पण हाफ 12² बाहेर येतं आहे. 12² म्हणजे 144 अपॉन हाफ, इथे राहिलं π/4 मायनस 1/√2 एवढं शिल्लक राहिलं, बरोबर आहे. आता हे कॅल्क्युलेट करायचं, इज इक्वल टू, हे किती होईल 72, इथे किती होईल, हे डिनॉमिनेटर जर इक्वल केला तर, किंवा ह्याला 4 करण्यासाठी तुम्हाला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, याला √2 इंटू √2 किती 3√2ने मल्टिप्लाय करा, √2 इंटू √2, ठीक आहे, जाऊ द्या, त्याने काही करू नका, हे असंच राहू द्या. एकतर असंच आन्सर सोडा, काय फरक नाही पडत. हे √2 π - 4 अपॉन 4√2 ते बाहेर येईल, परत त्याच्याबरोबर कॅन्सल होईल, फार तर असं होईल. हे किती आलं होतं 72, मग इथे हे √2 π - 4, आता हा 4√2, इथे हे 4√2, म्हणजे परत आता इथे हे 4 × 4 आणि 4 × 8 32 अपॉन √2 π - 4, किंवा अजून सिम्प्लिफाय करायचं
तर हे येईल 9√2 √2 पाय -4. तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये मागे वेगळे आन्सर दिलेलं असू शकतं. डिपेंड्स ऑन सिम्प्लिफिकेशन. तुम्ही इथपर्यंत लिहिलं तरी चालेल. पुढे काय सॉल्व करायचं असेल तेवढं करा. ठीक आहे. काही सिली मिस्टेक असू शकते पुढे कॅल्क्युलेशनमध्ये, पण इथपर्यंत करेक्ट आहे. ठीक आहे. इथे स्टॉप करा आणि लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 8 साठी तुम्हाला सेम प्रोसिजर यूज करायची आहे. तर बघा इथे मी सर्कल काढलं OPQ. शॉर्टमध्ये समजावून सांगतो. OPQ OPQ आहे सेक्टर. POQ अँगल किती दिला आहे तुम्हाला? 30 डिग्री. 30 डिग्री म्हणजे पाय, ठीक आहे लिहितो 30 डिग्री. π/6 होतं ते 30 डिग्री. तर तुम्हाला ह्या दोन्हींमधला डिफरन्स विचारला आहे. ही OPQ सेक्टर आणि OPQ ट्रायंगलमधला डिफरन्स हाच येतो. पहिल्या क्वेश्चन सारखाच आहे, व्हॅल्यू बदललं. मग आता इथे काय करायचं तुम्हाला? तसंच करायचं. ट्रायंगलचा एरिया सेक्टरमधून सबट्रॅक्ट करायचा. तर तिथं तुम्हाला रेडियसची गरज आहे. रेडियस तुम्हाला दिलेली आहे 15. मग इथे पहिल्यासारखाच परपेंडिक्युलर घेतला. आता हे 30 आहे, हे 90 आहे, तर हा अँगल होतो 60. तर इथं 30, 60, 90 डिग्रीचं थिअरम यूज करायचं. 30, 60, 90चं थिअरम काय आहे? तुम्हाला ही हाईट पाहिजे ना, फक्त बेस आहे. हे बघा, रिक्वायर्ड एरिया काय होतो? एरिया = ½ r² थीटा मायनस ½ इंटू बेस इंटू हाईट. बरोबर आहे. हा एरिया ऑफ सेक्टर आहे आणि हा एरिया ऑफ ट्रायंगल आहे. बरोबर. त्यांच्यामधला डिफरन्स घ्यायचा आहे. मग ½ r² म्हणजे 15² इंटू थीटा. थीटा आहे 30 डिग्री म्हणजे π/6 मायनस ½ इंटू बेस आहे 15 इंटू हाईट काढायची त्याची. तर हे 30, 60, 90चं थेरम काय आहे? 30 डिग्रीच्या अपोजिट साईड काय असते? हायपोटेन्यूसच्या हाफ असते, म्हणजे 15/2 ती हाईट होईल. आता एवढं कॅल्क्युलेशन केलं की तुम्हाला आन्सर येईल. हाफ तसंच, हे 15² आणि हे 15² म्हणजे हा हाफ. इथे बघा, हे ½ इंटू 15² आणि हे ½ इंटू 15² बाहेर येईल. खाली काय शिल्लक राहिलं? π/6 मायनस 1/2. कॅल्क्युलेट करा आणि आन्सर काढा. राईट डाऊन. क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय विचारलं आहे? पेरिमीटर ऑफ अ सेक्टर ऑफ सर्कल ऑफ एरिया 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर इज 20 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ सेक्टर. बघा इकडे, इथे सर्कल आहे एक. या सर्कलचा टोटल एरिया किती आहे? त्याचा एरिया आहे 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. आता त्याच्यावरून तुम्हाला त्याची येईल रेडियस काढता. पण त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं? इथे ही एरिया ऑफ इथे तुम्हाला दिलंय काय? तर हा अँगल फाइंड आउट काय? फाइंड द एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टरसाठी फॉर्म्युला काय आहे? एरिया ऑफ सेक्टर = ½ r² थीटा. मग आता हाफ, आता तुम्हाला इथे थीटा पण नाही आणि आर पण दिलेलं नाही. तुम्हाला ह्या सेक्टरचा एवढा एरिया फाइंड आउट करायचा आहे. बरोबर आहे. पण त्यासाठी तुमच्याकडे आर पण नाही आणि थीटा पण नाही. पण गिव्हन आहे एरिया किती आहे सर्कलचा? 25 पाय. मध्ये एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला लिहिला. एरिया ऑफ सर्कल πr². दोन्हीकडचे पाय कॅन्सल. आर मिळते तुम्हाला 5. रेडियस मिळाली 5. मग आता तिथे 5². थीटा माहीत नाही. आता थीटा कसा फाइंड आउट करायचा? आता तुम्हाला अजून एक गोष्ट दिलेली आहे इथे. काय दिलेलं आहे? ही पेरिमीटर दिलेली आहे. ही पेरिमीटर कुणाची? पेरिमीटर. पेरिमीटर ऑफ अ सेक्टर ऑफ सर्कल. ती पेरिमीटर किती आहे? 20 सेंटीमीटर. म्हणजे ही लेंथ धिस आर प्लस धिस आर प्लस धिस लेंथ ऑफ आर्क. ही रेडियस प्लस ही आर्क लेंथ किती आहे? ती 20 सेंटीमीटर. ऑल्सो यस प्लस, इथे मी लिहितो OAB.
OA प्लस OB प्लस आर्क AB इज इक्वल टू किती दिलं आहे 20. OA आहे R, OB आहे R प्लस लेंथ ऑफ आर्क समजा यसने दाखवली, यस इज इक्वल टू 20. आता ही R किती आहे, रेडियस किती आली इथे 5. मग हे 5 प्लस मी इथे लेंथ ऑफ आर्क AB म्हणतो, आर्क ABच राहू द्या, 5 आणि यसमध्ये फरक वाटायला पाहिजे. आर्क AB इज इक्वल टू 20. मग आता इथं आर्क ABची लेंथ किती होईल 10. आर्क ABची लेंथ किती होईल 10 होईल, बरोबर आहे. मग आता आपल्याला थीटा काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, लेंथ ऑफ आर्क AB इज इक्वल टू आर थीटा. तर लेंथ ऑफ आर्क AB किती आली 10, किती आली 10. आर किती आहे 5, आर आहे 5 इंटू थीटा. सो थीटा इज इक्वल टू 10/5 म्हणजे 2 डिग्री येईल का रॅडियन येईल. फॉर्म्युला कशामध्ये आहे रॅडियनमध्ये आहे हा, बरोबर आहे. मग हे रॅडियनमध्ये आलं, बरोबर. मग आता थीटाची व्हॅल्यू इथे 2 रॅडियन आली, बरोबर आहे. मग आता हा 2 कॅन्सल आउट, तर एरिया ऑफ सेक्टर किती येतो, हे 2 रॅडियन आहे 2, ते रॅडियनचं साईन नाही दिलं तरी चालेल. तर हे 5 स्क्वेअर म्हणजे 25, हे 2 कॅन्सल, 25 स्क्वेअर सेंटीमीटर हे आहे त्याचं आन्सर. तुमच्या लक्षात आलं का हे, राईट डाऊन. काही डाऊट असेल तर लाईव्ह लेक्चरमध्ये विचारा, नोट डाऊन करून ठेवा, काय प्रॉब्लेम असेल तर. राईट डाऊन. आता होमवर्कसाठी तुम्हाला होमवर्क यातलाच क्वेश्चन नंबर 10 हा होमवर्कसाठी दिलेला आहे. तुम्ही बुक ओपन असेल तुमच्यासमोर, तुम्ही हा क्वेश्चन नंबर 9 संपवल्यानंतर क्वेश्चन नंबर 10 सॉल्व करायचा आहे. सेम वेनी असंच करायचं आहे, तुम्हाला प्रॅक्टिस झाली पाहिजे. फक्त व्हॅल्यू बदलल्यात, बाकी काही चेंज नाही, म्हणून मी सॉल्व करून देत नाही. तुम्ही घरी सॉल्व करा, काही प्रॉब्लेम आला तर लाईव्ह लेक्चरमध्ये विचारा, ठीक आहे. राईट डाऊन, सॉल्व करा 10 नंबर क्वेश्चन.